नमस्कार. रोखोक प्रकल्पात स्वागत. मी उदय निरगुडकर. राज्यात अंशतः टोल मुक्ती झाली आहे. 1 जून पासून 12 टोल नाके कायमचे बंद झाले. प्रचंड खुश आहेत. राज्य सरकारने या टोल माफीचे ढोल पिटायला सुरुवात केली. पण या सगळ्या आनंदावर आता विरजण पडेल की काय अशी भीती निर्माण झाली आहे. याला कारण ठरले मुंबई हायकोर्टानं लावलेली चपराक. सर्वसामान्यांच्या खिशाला चाट लावून मिळणाऱ्या करातून गर्भश्रीमंतांना टोल माफी देण्यात कसला आलाय जनहित असा सवाल केलाय मुंबई हायकोर्टानं. टोल माफीच्या निर्णयाचा फेरविचार करा, अन्यथा आम्हालाच जनहिताचा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा देखील कोर्टानं आज दिला. कोर्टाचा हा कडक सूर पाहता या टोल माफीचं काय होणार असा सवाल आता निर्माण झालाय. चांगले रस्ते हवे असतील तर टोल द्यावाच लागेल असं कोर्टानं आज स्पष्ट केलंय. त्यामुळे खासगी गाडी मालकांना टोलमधून दिलासा देणं हा सर्वसामान्य करदात्यावर अन्याय आहे का? टोल मुक्तीसाठी खरोखरच सरकारी तिजोरीतून कंत्राटदारांना पैसे देण्याचा निर्णय योग्य आहे का? इतर कुठल्या मार्गाने कंत्राटदारांचं नुकसान भरून काढलं जाऊ शकतं का नाही यासारख्या आणि कोर्टाच्या ताशेऱ्यानंतर टोल माफीच्या निर्णयाचा पुनर्विचार होऊ शकतो का यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकटोक कार्यक्रमात. टोल माफीचा कोर्टाला टोला. टोल माफीचा टोल माफीला कोर्टाचा टोला या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलंय ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट उदय वारुंजीकर. उदय वारुंजीकर हे ज्येष्ठ कार्यतज्ञ आहेत, आमच्या स्टुडिओमध्ये आज उपलब्ध आहेत. ते सर आपलं स्वागत. केशव उपाध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये कलिनामधून आपल्या बरोबर आहेत. केशव उपाध्ये आपलं स्वागत. आणि आपल्या बरोबर आहेत संजय शिरोडकर, टोलचे अभ्यासक सामाजिक कार्यकर्ते संजय शिरोडकर हे देखील आपल्या बरोबर आहेत. या पहिल्या भागाचा प्रश्न आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता. या पहिल्या भागाचा प्रश्न आहे टोल माफीचा कोर्टाला टोला. सरकारी तिजोरीतून कंत्राटदारांना नुकसान भरपाई देणं योग्य आहे का? सरकारी तिजोरीतून कंत्राटदारांना पैसे देण्याचा निर्णय योग्य आहे का? थेट जाऊया आपण संजय शिरोडकर यांच्याकडे. संजय शिरोडकर, आज महाराष्ट्रातले टोल नाके बंद करण्यात आले. काही ठिकाणी लहान मुलांना सूट देण्यात आली. याकरता जे कंत्राटदारांचं नुकसान होणार आहे तो पैसा काही कंत्राटदार सोडून देणार नाहीये, तर त्याचा परतावा सरकारकडून वसूल केला जाणार आहे. सरकारी तिजोरीतून कंत्राटदारांना थेट पैसे देणं योग्य आहे का? उदयजी, दरवेळेला कंत्राटदारांचं नुकसान हीच भाषा बोलली जाते, बरोबर आहे. मग ते माध्यम असेल किंवा सरकारी अधिकारी असतील किंवा शासनकर्ते असतील. अहो, जनतेचं इतका कोट्यावधी अब्जावधीचं नुकसान होत आहे त्याबद्दल कोणीच बोलताना दिसत नाहीये. मी तुम्हाला 2 नियम सांगतो. अर्थात अलग अलग प्रकारे टॅक्सेस घेतले जातात रस्ते वापरण्याबद्दल. आता हा विषय जवळजवळ सगळ्यांना माहिती आहे, त्याबद्दल मी तो उगाळत बसत नाही. ते 10 प्रकारचे आहेत, पण ते आहेत ना. आतापर्यंत ते अब्जावधी टॅक्सेसचे गोळा केले आहेत, ते कुठे गेले त्याच्याबद्दल कोणी एक चकार शब्द बोलत नाहीये. आणि एक दुसरा क्लिअर कट नियम सांगतो की 1996 साली हे पथकर धोरण झालं, एस्पेशली टोल बाबतच. तर त्याच्यामध्ये एक नियम क्लिअर कट आहे. जे प्रोजेक्ट कॉस्ट निघून 20% असा स्पष्ट उल्लेख आहे. 20%पेक्षा परताव्यासकट जर रक्कम मिळाली असेल कंत्राटदाराला तर तो प्रॉफिट पुरेसा ग्राह्य धरला जाईल अशीच लाईन आहे. मला सांगा, 20% म्हणजे 100 कोटीचा प्रोजेक्ट असेल आणि 120 कोटी जर कंत्राटदाराला मिळाले असतील तर तो प्रॉफिट पुरेसा ग्राह्य धरला जाईल. मला वाटतं ही एक कंडिशन जरी क्रॉस चेक केली तरी कंत्राटदाराला देणं उरतं का नाही उरतं किंवा त्याच्याकडनं वसुली येते की नाही येते, मला वाटतं याच्यावर शासनाने गांभीर्याने विचार करायला पाहिजे. आणि हे सर्वात पहिलं की नेहमी पुढचं पाठ मागचं सपाट. 1958 पासून जे काही अब्जावधी टॅक्सेस दिले आहेत त्याचे 2 धोरणं देतो. बेसिकली पेट्रोल डिझेलवर सेस जातो तो सेंट्रल रोड फंड CRF. हा गेले 50 वर्ष चालू आहे. तो नॅशनल हायवेला मिळतो, तिकडनं येतो. स्टेट हायवेला RTOच्या माध्यमातून जे वन टाइम रोड टॅक्स आणि RTOचे जरा टॅक्सेस बघा, जरा 10 ते 12 प्रकारचे अलग अलग ते टॅक्सेस घेतात. आज ट्रान्सपोर्ट कमिशनचा एकच आकडा सांगतो, गेल्या कुठल्याही 5 वर्षातला आकडा काढा, 20,000 कोटी जमा झालेले आहेत, त्यातला 2% फक्त खर्च झालेला आहे. मग जर 98% बाकी आहे जो ऑलरेडी रस्ते वापरण्याकरता वाहन घेण्याकरता नागरिकांनी दिलेला आहे, अहो ते पैसे का नाही वापरते किंवा त्याचा हिशोब द्या ना. त्याच्याबद्दल कोणीच बोलत नाहीये. याचा प्रचंड त्रास होतोय, लक्षात घ्या.
आपल्याबरोबर कंत्राटदाराला माझ्या मते देणं काय देणं हा नंतरची गोष्ट झाली. आपल्याबरोबर केशव उपाध्याय आहेत. या केशव सगळ्या उपाध्याय गोष्टी पहिला क्रॉस चेक तर करा. बरोबर आहे. आपल्याबरोबर केशव उपाध्याय आहेत. त्यांना विचारा. सरकारचे प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्याय आहेत. केशव उपाध्याय, टोल माफीचा निर्णय हा एका लोकप्रिय घोषणेसारखाच वाटतोय. याचं कारण आज कोर्टानं देखील फटकारलंय. कोर्टानं स्पष्टपणे सांगितलं ज्या करदात्यांकडे गाड्या नाहीत त्यांना हा फटका कशा करता द्यायचा. सर्वसामान्यांच्या करातून दिलेल्या पैशातून गाडी मालकांना दिलासा देणं हे कितपत योग्य आहे. निरगुडकर साहेब, मी 2-3 मुद्दे फक्त याने मांडतो. मी आता आपल्या अगोदर जे वक्ते बोलले त्यांच्याशी मताशी मी सहमत आहे. खरं म्हणजे गेल्या 1996 साली पथकर धोरण आलं आणि त्यातनं एक मुंबई पुणे हायवे सगळ्यात पहिला मोठा एक्सप्रेस हायवे महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट तयार झाला आणि त्यातनं ते धोरण सुरू झालं. खरं म्हणजे त्याच्यानंतरनं जे असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत त्या अशा किंवा अशा विशिष्ट ह्याच्यामध्ये असे पथकर झाले असते, असे रस्ते झाले असते तर त्याला लोकांनी आक्षेप घेतला नसता. आज मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेमुळे लोकांच्या जीवनात केवढा मोठा बदल घडला हे आपण सगळ्यांनी बघितलंय. लोकांनी ते स्वीकारलं सुद्धा. पण नंतरच्या काळामध्ये गेल्या 10-15 वर्षामध्ये विशेषतः काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये ज्या पद्धतीने टोलचं धोरण वारंवारपर्यंत बदलण्यात आलं, रस्ते चांगले रस्ते निर्मिती व्हावेत यासाठी टोल असा एक कुठेतरी सुरुवातीला विषय होता. त्याच्याऐवजी कॉन्ट्रॅक्टर यांच्यासाठी रस्ते करण्यासाठी म्हणून रस्ते केले गेले अशा पद्धतीचं. बरं, त्यात अनेक कॉन्ट्रॅक्टरला फेवरेट असणारे अनेक कलम म्हणजे बायबॅकची तर अनेक करारात सोय पण नाही. त्यामुळे या सगळ्यांनी अंतर 2 टोल नाक्यामधलं अंतर किती असावं राष्ट्रीय आयोगाने ठरवून दिले 60 किलोमीटर, ते आपल्या इथं 35-40 पर्यंत. त्याच्यानंतर तो मध्ये त्याच्यापेक्षा कमी. केशव उपाध्याय, सरळ साधा सवाल असा आहे, मागच्या सरकारनं केलेल्या चुकांचं पांघरून तुम्ही तुमच्या अंगावर का ओढताय. तुमच्याकडे पर्याय होता टोल चालू ठेवण्याचा. मी टोल सर्वसामान्य माणसांनी जो कराच्या रूपानं पैसा दिलेला आहे त्याच्यातनंच कंत्राटदारांना तुम्ही पैसे चुकते करणार आहात. तुम्ही काही स्वतःच्या खिशातनं ते निर्माण करणार नाही आहात. म्हणजे याचा अर्थ ज्यांच्याकडे गाडी नाही त्यांनी ज्यांच्याकडे गाडी आहे त्यांना टोल माफी देण्याकरता पैसे द्यायचे. प्रश्नांचं उत्तर नाही, मी मुळात तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठीच मी येतोय. त्याची पार्श्वभूमी सगळी सांगितली आणि त्याच्यानंतर अनेक करारामध्ये बायबॅकची सोयच नाहीये की तो करायच्यामध्ये. आता त्याच्या पुढचा मुद्दा असा आहे की गर्भश्रीमंत लोकांच्या गाड्या. आता असं आहे का, जे आपण रस्त्यावर बघितलं किती गर्भश्रीमंत लोकांच्या गाड्या असतात, सर्वसामान्यांकडे गाड्या नाहीच आहेत का, मध्यमवर्गीयाकडे गाड्या नाहीच आहेत का आजमध्ये. त्यामुळे केवळ गर्भश्रीमंत काहीतरी बाबा फार मोठे मोठे उद्योगपतीच फक्त रस्ते आणि त्यांच्याच गाड्यांसाठी ही सोय का, असं नाहीये. आज मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसाधारण अनेक वर्गाकडे गाड्या आल्यात आणि या सगळ्या मधल्या ज्या टोल नाक्यामधलं जे अंतर कमी झालं त्या अंतरामुळे लोकांचा वैताग वाढला, लोक त्रासली, लोक चिंता म्हणजे लोकांचा राग त्यातून निर्माण झाला की किती आम्ही टोल द्यायचा आणि त्यातून मग कुठेतरी या टोल धाडीपासून मुक्तता मिळाली पाहिजे ही भावना मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये वाढीस लागली आणि त्यातनं तो निर्णय करण्यात आला. छोट्या गाड्यांना टोल तुम्हाला पटतंय का काळात येणाऱ्या नवीन रस्त्यांना संजय हे स्पष्टीकरण तुम्हाला पटतंय. संजय काय सांगाल तुम्ही. अजिबात पटत नाहीये. म्हणजे हास्यास्पद आहे. मी तर म्हणतो ना अक्षरशः आता या सगळ्या गोष्टींचा खरंच अभ्यास करण्याची गरज आलेली आहे. पथकर धोरण बाजूला ठेवा हो. हे सगळे कॉन्ट्रॅक्ट ते म्हणतात ना हे कलम नाही ती कलम नाही ती कलम नाही, अहो सोडा हो. त्या शासन सरळ करू शकतं की बाबा टोल बंद करायचं ना बंद करा, त्याला कोर्टात जायचं तर जाऊ द्या. पॉईंट नंबर 1. ऑलरेडी जी कलमं आहेत ना त्याचं जरी तो पालन करतोय का एवढं जरी बघा ना. आता सगळ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये मेंटेनन्स पाहिजे किंवा युजर फॅसिलिटी दिल्या पाहिजेत किंवा इन्स्पेक्शन पाहिजे किंवा ऑडिटेड कॉपी दिली पाहिजे, ऑडिट केलं पाहिजे. अहो हे तर प्रत्येक कॉन्ट्रॅक्टमध्ये किंवा हे अपेक्षित आहे, हे लक्षात घ्या. या गोष्टी जरी क्रॉस चेक झाल्या तरी हे कॉन्ट्रॅक्ट बरोबर झालेत की नाही झालं हा विषय येतो कुठे. काहीतरी आपलं पपलू सोडायचं. दरवेळेला मी इतके वर्ष बघतोय मी आम्ही हे कलम नाही त्याच्यामुळे आम्ही हे करू शकत नाही, आम्ही ते कलम नाही. अरे आता तुमच्या हातात सगळं आहे साहेब. तुम्ही जर टोल माफी देऊ शकता तर तुम्ही काय पण करू शकता ना. तुम्ही कराल तर ना. खरं बोलण्यासारखं बरंच आहे. केशव उपाध्याय बोला. नाही, असं आहे की भावनेच्या भरामध्ये आपल्याला असं काही बोलू शकतो पण शेवटी हे राज्य कायद्यावर चालतं. जे मागच्या सरकारने कायदे केले त्याच फाडून टाकायचे आणि आम्ही म्हणाल ते दिशा अशा पद्धतीने कुठलंही नवीन सरकार आलं तरी करता येत नाही आणि म्हणून सरकारने 6 महिने अत्यंत मी सगळं कायद्यातच बोलतो. मी माझ्या मनातले एकही शब्द बोलले नाहीयेत. सगळं कॉन्ट्रॅक्ट मध्ये सगळं पॉलिसीमध्ये सगळ्या गोष्टी आहेत. खूप हुशार आहात. अहो तुम्ही हुशार आहात, तुमच्या हुशारीबद्दल आक्षेप नाही. माझं पूर्ण होऊ तर द्या ना.
मी तुमचीच भूमिका मांडतोय की सर्वसामान्यांना त्रास होता कामा नये, त्यामध्ये टोलमध्ये का बरं टोलचा राग लोकांच्या मनात होता, किती गाड्या गेल्यात, किती पैसे झालेत हे कळतच नव्हतं आतापर्यंत. आता त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी, लोकांची मागणी काय होती त्यात पारदर्शकता आली पाहिजे. आता हे सगळे मुद्दे घेऊन त्यातलं पहिलं स्टेप म्हणून तर माफ केलं ना. बरं त्यातनं आता कॉन्ट्रॅक्टर आता त्याच्यामध्ये गेलेत. बरं त्यात असं मी म्हटलेलं आहे की जे तुम्ही कॅश फ्लो दाखवलाय तो कॅश फ्लो आता शेवटी हे कुठेतरी तुम्हाला अशा पद्धतीने सरकारच्या म्हणजे उद्या उद्योग कुणी येणार, मोठे सगळ्याच कॉन्ट्रॅक्टर चोर आहेत अशा पद्धतीने जर आपण वागणार असू उद्या नवीन उद्योग येणार आहेत महाराष्ट्रामध्ये कशाच्या जीवावर येतील. त्यामुळे सरसकट हे चोर आहेत, हे सगळे वाईट आहेत, अशा पद्धतीने एकांगी भूमिका घेऊन चालणार नाही. कोर्टाच्या मध्ये लोकांना न्याय दिला गेला पाहिजे आणि तो लोकांना न्याय द्यायचा प्रश्न. आणि मग सगळे धनदांडगे आणि काय गर्भश्रीमंत लोकांच्याच गाड्या या रस्त्यावर धावतात का, तर असं नाही. सर्वसामान्य लोकांच्या गाड्या तितक्याच मोठ्या रस्त्यावर धावतात आणि त्यांना सुद्धा केशव उपाध्ये उदय वारुंजीकरांकडे जाण्यापूर्वी तुम्हाला एक छोटासा प्रश्न आहे. जो आज 2.5-3-4 लाखाची गाडी घेऊ शकतो तो महिन्याला 1000 रुपयाचा टोल किंवा एका वेळचा 20 रुपयाचा टोल देऊ शकत नाही का, असा प्रश्न ज्यांच्याकडे गाडी नाही अशांच्या मनात येतोय. आणि हायकोर्टाने देखील अशाच प्रकारचा प्रश्न उपस्थित केलाय. काय सांगाल केशव उपाध्ये? 2.5-3 लाखाची गाडी घेणारा माणूस ज्या कोल्हापूरून मुंबईला यायला निघतो म्हणजे आपण त्या ठिकाणी वाटेत किती टोल म्हणजे लोक वैतागली तिथं टोलच्या रांगा त्या टोलला लागत सातत्याने दर म्हणजे पूर्वी राष्ट्रीय आयोगाची 60 किलोमीटर ही सोय या काँग्रेस राष्ट्रीय 40 किलोमीटर आली. लोक वैतागली कशाकडे ते लक्षात घ्या. त्यामुळे आणि कुठल्या प्रकारची पारदर्शकता या सगळ्या विषयात नाही. त्यातनं मगाशी जे आपल्या समोर आता बोलतायत तज्ज्ञ त्या विषयातले त्यांचं म्हणणं तेच आहे, पारदर्शकता नाहीये. आता ती पारदर्शकता जर आणायची असेल तर त्या पद्धतीने इलेक्ट्रॉनिक मधलं त्या पद्धतीच्या अनेक गोष्टी करण्याचं गडकरी साहेबांनी सुरू केलंय. त्यामुळे माझं त्यातलं असं म्हणणं आहे की या विषयामध्ये कुठल्यावरही अन्याय होता कामा नये, पण त्याचबरोबर या मानसिकतेत नाही बघता कामा नये की केवळ गर्भश्रीमंत लोकांना याचा फायदा मिळाला, सर्वसामान्य लोकांनाही त्याचा फायदा मिळाला आणि तो मिळतोय. उदय वारुंजीकर, या सरकारनं 52 टोल नाके अंशतः टोल मुक्त आणि 12 टोल नाके हे कायमचे टोल मुक्त सर्व वाहनांसाठी करायचा निर्णय घेतला. तो अत्यंत उत्साहात घेतला, गाजावाजा करत घेतला. त्या स्वरूपाचं आश्वासन त्यांच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिलेलं होतं. परंतु कुठलाही एखादा निर्णय घेणं आणि विशेषतः लोकप्रिय निर्णय घेणं, लोकानुनय करणारा निर्णय घेणं हे फार सोपं असतं. परंतु कायद्याच्या चौकटीत त्याला बसवणं अथवा त्याची कायदेशीर बाजू भक्कम करणं ही अतिशय गोष्ट कठीण बाब असते. आज सरकार हायकोर्टामध्ये हायकोर्ट जेव्हा असा सवाल करते त्यावेळेला कुठेतरी सरकार स्वतःची मोर्चेबांधणी करण्यात, याच्या कायदेशीर बाबी तपासण्यात कमी पडतंय. 2-3 प्रश्न एकदम तुम्ही विचारले. आपल्या प्रेक्षकांना मुद्दामून सांगितलं पाहिजे, माननीय न्यायालयाचे अनेक निवाडे आहेत जुने की ज्याच्यामध्ये असं ठरवण्यात आलेलं आहे की टोलच्या संदर्भातली जी तरतूद आहे ती कायदेशीर तरतूद आहे. त्या तरतुदीचं म्हणजे त्या कायद्यामधल्या त्या तरतुदीची वैधानिकता वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये आव्हानित करण्यात आलेली होती, पण सर्व प्रकरणांमध्ये ते आव्हान फेटाळून लावलेलं आहे. त्यामुळं टोल हा रस्त्यावरती येणार आहे या बाबतीमध्ये आता कुठंही काहीही आता कायदेशीर दुमत दिसत नाही. आपल्या प्रेक्षकांच्या माहितीकरता मुंबईपुरतं जर बोलायचं झालं तर वाशीमधून मुंबईमध्ये येण्याकरता केला जाणारा जो टोल आहे, द्यावा लागणारा टोल जो पूर्वी फक्त वाशीच्या पुलावरती होता, त्या संदर्भातलं लिटिगेशन पासून जर बघितलं तर असे अनेक प्रकरण आपल्याला बघायला मिळतील की ज्या ठिकाणी टोल हा दिला गेला पाहिजे, कारण त्या कायद्यामध्ये तरतूद आहे आणि त्याप्रमाणे शासनाने निर्णय घेतलाय म्हणून ते केलं पाहिजे. अशा प्रकारचे अनेक निवाडे आपल्याला बघायला मिळतात. प्रश्न उरतो असा की शासनाला अधिकार आहे, हे अधिकार जर शासनानं वापरले तर ते आव्हानित करताना त्याचा स्कोप किती असू शकतो, तर निश्चितच त्याचा स्कोप कमी असू शकतो. काय घडलंय आपल्या प्रेक्षकांना थोडं सांगितलं पाहिजे. निवडणुकीच्या निमित्तानं सुमारे 8-9 महिन्यापूर्वी ही एक घोषणा करण्यात आली, ज्याला आपण निवडणुकीचा जाहीरनाम्यामधला एक कलम म्हणू शकतो की टोलच्या बाबतीमध्ये आम्ही पुनर्विचार करू, टोल त्या ठिकाणी असणार नाही, मुक्त करू, महाराष्ट्र टोल मुक्त करू. नंबर 2, या बाबतीमध्ये सरकार आल्यानंतर का नाही होते असं म्हटल्यानंतर मग जाहीर करण्यात आलं आणि तारीख जाहीर करण्यात आली की या तारखेला आम्ही करू. पण हे सगळं होत असताना सकृत दर्शनी असं दिसतंय की फायनान्स ऍक्ट जो असतो म्हणजे कुठल्या प्रकारची तरतूद कशा प्रकारची कुठं करायची या संदर्भातलं जे काही बजेटरी जे काही आपलं अधिवेशन असतं त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याची तरतूद केल्याशिवाय पुढे जाणं शक्य नव्हतं.
त्यामुळे त्याचा कायदा तयार करणं, तो कायदा मंजूर करून घेणं आणि मग त्याची अंमलबजावणी करणं हे सगळं याच्यामध्ये अपेक्षित होतं. त्यामुळे हा वेळ लागणं याच्यामध्ये मला काही फार काही चुकीचं आहे असं वाटत नाही. गर्भश्रीमंत याला आपण लक्झरी कार्स असं आपण त्याला इंग्रजीमध्ये म्हणू शकतो की ज्या गर्भश्रीमंतांच्या कार्स असतात. कार हे जे काही एकूण व्यापाराचं जे एकूण सगळं क्षेत्र आहे त्याच्यामधल्या अवघ्या 1% किंवा 2% वाहनं ही लक्झरी कार्स याच्यामध्ये येतात. पण याचा अर्थ असा आहे का की त्या लोकांना सूट दिली म्हणून बाकीच्यांना द्यायची नाही. म्हणजे मग थोडक्यात कदाचित असं दिसतंय की माननीय उच्च न्यायालयाच्या समोर जी आकडेवारी मांडण्यात आली ती आकडेवारी योग्य पद्धतीने मांडली गेलेली नसावी. महाराष्ट्राच्या बरोबरीनं आजूबाजूच्या राज्यांमध्ये जरी आपण चौकशी केली तरी देखील लक्षात येतं की ज्या 4 व्हीलर म्हणजे 4 व्हीलर्स कार्स आहेत, जीप आहे किंवा 3 चाकी वाहनांना तर सूटच असते, 2 चाकी वाहनांना सूट आहे, पण 4 चाकीमध्ये जीप, छोटेसे जे काही प्रवासी वाहन आहेत की ज्याला आपण चक्क वडाप सारखी किंवा चक्क रिक्षाचं जे नवीन रूप आलेलं आहे ते कार, या सगळ्यांना वेगवेगळ्या राज्यांमध्ये सूट देण्यात आलेली आहे. त्यामुळे साहजिकच यातून जो प्रवास करणारा जो व्यक्ती आहे तो सर्वसामान्यांचा प्रतिनिधी आहे अशा प्रकारचं आजपर्यंत झालेलं दिसतंय. आता सरकारच्या पुढे असा प्रश्न दिसतोय की हे सगळं आकडेवारीच्या निमित्तानं उच्च न्यायालयासमोर मांडलं गेलं पाहिजे. त्यामुळे आपण जे म्हणताय त्या दृष्टिकोनातून आत्ताच्या घडीला तरी राज्य सरकारने ही सगळी माहिती, हा सगळा डाटा, हे सगळे केलेला अभ्यास हा उच्च न्यायालयासमोर जर ठेवला तर योग्य जे काही चित्र आहे आज या क्षणाला हायकोर्टाला अशा प्रकारची शंका येणं ही एक प्रकारे सरकारच्या निर्णयाच्या उत्साहावर एक प्रश्नचिन्ह उमटवते. आपण म्हणताय ते बरोबर आहे. ही जी याचिका दाखल केलेली होती ती याचिका या सायन पनवेल रोडच्या संदर्भातले जे टोलचे जे अधिकार आहेत त्यांनी केलेली होती. त्यांचं म्हणणं असं आहे की जानेवारीपासून हा टोल जो काही चालू झालेला होता त्याच्यामध्ये तुम्ही मे महिन्यामध्ये हा टोल माघारी करण्याची किंवा त्यातून तात्पुरती त्यातून अंशतः सूट देण्याचा आदेश केलेला होता आणि तो जो आदेश आहे तो आदेश या रिट पिटिशन मध्ये आव्हानित करण्यात आलेला होता. मला एकच आपल्या प्रेक्षकांना सांगावं असं वाटतं की आपले एक सन्मान्य इथं असणारे पाहुणे म्हटले होऊ द्या लिटिगेशन. मी व्यवसायानं वकील आहे. हे लिटिगेशन होणं आणि त्यातून कंत्राटदाराला पैसे द्यायला लागणं हे सामान्य जनतेच्या हिताचं नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. मी अनेक अशी प्रकरणं बघितलेली आहेत की ज्याच्यामध्ये आर्बिट्रेशन नावाचा एक लवादाचा एक मुद्दा असतो. त्याप्रमाणे हे न्यायालयामध्ये न येता किंवा दिवाणी कोर्टाकडे न जाता आर्बिट्रेटरकडे हे प्रकरण जातं. कित्येक कंत्राटदार हे प्रकरण आर्बिट्रेटरकडेच न्यावं म्हणून त्याच्यामध्ये क्लॉज घालतात आणि आर्बिट्रेटर साहेबांच्या समोरून जेवढी आपले नुकसान झालेलं आहे त्याच्यापेक्षा कैक पटीनं मोठ्या प्रमाणावरती त्याचा परतावा राज्य सरकारकडून मिळवण्याची देखील अनेक प्रकरणं आपल्या समोर माझ्या समोर आलेली होती. हे सगळं बघता मला असं वाटतं की हा जो काही आपण म्हणत असतो की होऊ द्या लिटिगेशन, तर मला वाटतं हे सामान्य माणसाच्या फायद्याचं नाही असं एक मला लगेच सांगावं. संजय शिरोडकर काय सांगाल? होऊ द्या लिटिगेशन याचा अर्थ ते लगेच झालं पाहिजे असं याचा जर अर्थ काढत असेल तर येस, मी माझे शब्द मागे घेतो. परंतु हे समजून घ्या की बेसिकली एक तर सर्वात पहिलं सगळे जे कायद्याची भाषा आतापर्यंत तुम्ही बघितलेत ते फक्त ते सामान्य माणसाला डोस देण्यापुरतेच असतात. सामान्य माणसाला त्याचे डोस पाजायचे. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, उपाध्यक्ष साहेबांना मी नम्रपूर्वक सांगू शकतो की कंत्राटदार चोर आहेत त्या कंत्राटाबद्दल मी एकही शब्द बोललेलो नव्हतो. पॉईंट नंबर 1. दुसरा, ज्या मोटर व्हेकल कायद्याच्या माध्यमातून हा जो टोल लावला जातोय त्याच मोटर व्हेकल कायद्याच्या माध्यमातून जे आधी ऑलरेडी मी मगाची म्हटलं की 1948, 50 किंवा 58 पासून जे अब्दावधीचे जे टॅक्सेस घेतलेले आहेत, बरोबर आहे, त्याचा हिशोब कोण का देत नाहीये? ते पैसे कुठे गेले? जर खरंच वापरले असतील तर त्याचं काय झालं? ह्याचं काय झालं? त्याचा विनिमय काय झाला? त्याच्याबद्दल कोणी बोलत नाहीये. आणि जर टोल लावला आहे कायद्याने, तो टोल आहे मान्य ना, आम्ही तो नाकारत नाहीये, पण मग मला सांगा सगळ्यांनी जर टोल द्यायचा, बरोबर आहे, मग एक्झम्पशन कशाला किंवा टोल माफी हे कशाला? मग काही लोकांना तुम्ही कायद्याच्या माध्यमातून टोल माफी देणार आणि सामान्य माणसाला टोल माफी द्यायची पाळी आली तर मग असं काहीतरी चर्चेला फाटे फुटायला सुटणार. मग द्यायचं तर सगळ्यांकडनंच घ्या ना. आज मला वाटतं फक्त भारत हा एकच देश असेल की जो टोल माफी किंवा एक्झम्पशन नावाचं काहीतरी आपल्याकडे आहे. जगामध्ये कुठेही टोल माफी नाहीये. सगळ्यांना टोल भरायला लागतं. फक्त त्यांची जे ऑफिसेस आहेत ना तिकडनं त्यांना ते रिएम्बर्स होतात. मग ही पद्धत आपल्याकडे का होत नाहीये?
या सगळ्या गोष्टी सुद्धा मला वाटतं कोर्टासमोर यायला पाहिजे. नुकसान होत आहे, बरोबर आहे तुमचं. कंत्राटदाराचं जे नुकसान होत आहे त्याच्याविषयीचा पुळका कशा करता? कंत्राटदाराचं नुकसान सर्वसामान्यांच्या खिशातनं दिलेल्या करातनं का? टोल माफीचा कोर्टाला टोला. आपल्याबरोबर संजय शिरोडकर, ऍडव्होकेट उदय वारुंजीकर आणि केशव उपाध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आहेत. या दुसऱ्या भागातला जो मुद्दा आपण चर्चेला घेणार आहोत तो आपल्या पडद्यावर आपण पाहू शकता. टोल माफीला कोर्टाचा टोला, यातला दुसरा प्रश्न आपल्या पडद्यावर. इतर कुठल्या मार्गांनी कंत्राटदारांची नुकसान भरपाई केली जाऊ शकते का? इतर कुठल्या मार्गांनी कंत्राटदारांचं नुकसान भरपाई केली जाऊ शकते का? आपण जातोय थेट संजय शिरोडकर यांच्याकडे. संजय शिरोडकर, सरकारकडे रस्ते बांधायला पैसे नाहीत, नागरिकांना दळणवळणाच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, त्याशिवाय आपण अनेक चांगल्या उद्योगांची निर्मिती करू शकत नाही, उद्योगधंद्यांना रस्त्याचं जाळं असायला हवं. आता या कात्रीत सरकार सापडलं म्हणून सरकारनं एक प्रकारे खाजगीकरणातून, टोलमधून त्या सगळ्या रस्त्याचे पैसे वसूल करावेत अशा स्वरूपाची एक ढोबळ मनानं आपल्याकडे योजना होती. परंतु त्या योजनेमध्ये नंतर पुढे किती किलोमीटर असावं, किती किलोमीटर टोल असावा याचे मापदंड सगळ्यांनीच त्याचं उल्लंघन केलं आणि जागोजागी टोल उभे राहिले आणि एक प्रकारे खैबर खिंडीत जशी दरोडेखोर लूट करतात तशी सर्वसामान्य जनतेची 15-20 किलोमीटरवर हायवेवर राजरोसपणे कायदेशीररित्या एक प्रकारे लूट सुरू झाली. परंतु आता या कंत्राटी पेचातून, या कायदेशीर पेचातून बाहेर कसं पडायचं? जे कंत्राटदार आहेत त्यांनी पैसे गुंतवलेले आहेत, त्यांनी रस्ते बांधलेले आहेत, त्यांच्या नुकसान भरपाईचं कोणतं मॉडेल आपल्या समोर आहे? परत विषय तोच. पॉईंट नंबर 1 बघा, एक तर सुरुवातीचा हेतू जो होता हा अत्यंत चांगला होता, त्याबद्दल दुमत असायचं कारण नाही आहे, बरोबर आहे. पण त्याच्या तसं पोषक वातावरण हे निर्माण करण्यामध्ये, म्हणजे लोक स्वतःहून आनंदाने टोल भरतील असं पोषक वातावरण बनवण्यामध्ये सगळी सरकारं फेल झाली, बरोबर आहे. आता पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, त्या परत तेच ती कंत्राटदारांच्याच बाजूनी. तर कायद्यामध्ये बघा, त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जर पैसे द्यायची गोष्ट असेल किंवा द्यायला लागत असेल अशी जर गोष्ट असेल ना, मान्य ना, त्याच्यावर चर्चा होऊ शकते की त्याच्यावर हे. पण मला सांगा, अहो त्याच कॉन्ट्रॅक्टमध्ये, त्याच कायद्यांमध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या करणं गरजेचं आहे. ते मी परत सांगतोय की खरंच त्या सगळ्या अटी पाहिल्या जात आहेत का? त्याच्यानंतर ते सगळे सुविधा दिल्या जात आहेत का? त्याच्यानंतर नियमापणे वसुली होतोय का? नियमापणे ते जे टोल रेट आखलेले आहेत तो जो फॉर्म्युला आहे तो पाळला जातो आहे का? त्याच्यानंतर त्या टोल कलेक्शनचं ऑडिट होतंय का? किंवा ऑडिटेड कॉपी ह्या सरकारला सबमिट होत आहेत का? अहो अशा बऱ्याच गोष्टी ह्या कॉन्ट्रॅक्टमध्ये किंवा कायद्यामध्ये आहेत ना. अहो त्या गोष्टीवर सुद्धा चर्चा होऊ द्या ना. त्या गोष्टीवर चर्चा होतच नाहीये. डायरेक्ट करा कंत्राटदाराचे पैसे कसे द्यायचे, कंत्राटदाराचे पैसे कसे द्यायचे. अहो ह्या जर गोष्टी जर कायदेशीर होते, या गोष्टीवर जर विचार विनिमय झाला किंवा याच्यावर एखादी समिती नेमली किंवा याच्यावर काहीतरी झालं, तसं जर असेल तर जो काही सरकार माध्यम उभं करेल तो द्या ना. आणि द्यायचाच झाला तर परत तेच म्हणतो की जे अब्दावधी जे टॅक्सेस आहेत, बरोबर, त्याच्यापर्यंत द्या तुम्ही. त्याचं तुम्ही उत्तर काही देत नाहीये. केशव उपाध्ये 2 उदाहरण सांगतो, 2 अटी सांगतो. बोला संजयजी बोला. हा बघा, सगळा एकच सांगतो. बघा अटी खूप आहेत, मी तुम्हाला एकच सांगतो. आणि हे पीडब्ल्यूचे शब्द आहेत आणि हे पीडब्ल्यूजीच्याच पेपरमधले त्यांनी जे काही धोरणं बनवली त्याच्यामध्ये आहेत. एकच सांगतो, बाकी सांगायला भरपूर आहे. टोल रस्ते हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे हवेत. उत्तर द्या, आहेत का? केशव उपाध्ये लिखित आहे बरं का, लिखित. केशव उपाध्ये, तुमच्या सरकारकडे मागच्या सरकारने टोलमध्ये जो झोल केला होता, टोलमध्ये जो भ्रष्टाचार केला होता तो उघड आणण्याची सुवर्णसंधी होती. ती सुवर्णसंधी घालवून तुम्ही एक प्रकारे त्या टोलवर पांघरून घालताय. टोल माफी देऊन ज्या कंत्राटदारांनी भ्रष्टाचार केला आणि ज्या राजकारण्यांनी भ्रष्टाचार केला त्या दोघांवर पांघरून घालून त्याचा भुर्दंड हा तुम्ही आता सर्वसामान्य जनतेच्या कराने दिलेल्या पैशातून, म्हणजे एक प्रकारे ज्यांच्याकडे गाडी नाही त्यांना द्यायला लावताय. नुकसान भरपाईचं दुसरं कुठलंही मॉडेल तुमच्या समोर नव्हतं? मुळामध्ये डॉक्टर साहेब एक पहिले 2-3 मुद्दे स्पष्ट करतो. आता नव्या सरकारचं नवं धोरण जे आहे की कोणत्याही, म्हणजे संजयजी जे भूमिका, जे शब्द वापरतात आणि मी माझी भूमिका त्याच पद्धतीची. आम्ही दोघंही कदाचित शब्द वेगळे, भावना मात्र तीच आहे की या राज्यातल्या सर्वसामान्य लोकाला भुर्दंड पडता कामा नये. ही भूमिका नक्की आमच्या, माझी पण आहे, त्यांची पण आहे, मला वाटतं आपली पण तीच भूमिका आहे आणि सगळ्यांचीच ती भूमिका आहे.
मुद्दा या ठिकाणी इतकाच आहे आणि म्हणूनच या सरकारने या आत्ता नवीन जे रस्ते होतील त्या नव्या रस्त्यावरती अशा प्रकारच्या वाहनांना टोल नसेल असं स्वतः PWD मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यापूर्वी जाहीर केलेलं आहे. काही दिवसांपूर्वी ते आपण सगळ्यांनी ते दाखवलेलं आहे. मुद्दा एवढाच आहे या सगळ्या विषयामध्ये की जे काही करार पुन्हा त्या या ठिकाणी आपण मुळात त्या मानसिकतेतनं बाहेर पडलं पाहिजे की म्हणजे मगाशी ते मी कंत्राट म्हणजे त्यांच्या म्हणण्याचा रोख ते डायरेक्ट थेट असं म्हणाले नाहीत की कंत्राटदार चोर आहेत असं ते डायरेक्ट म्हणाले नाहीत. पण शेवटी गेल्या राज्य सरकारने जे काही केलेलं आहे ते लगेच आल्या फेकून द्या अशा म्हणून आपल्याला म्हणजे कंत्राटदार कोर्टात जातील तिकडून स्टे येईल. शेवटी मध्यम मार्ग निघाला पाहिजे की नाही शेवटी म्हणजे ज्या राज्यातल्या जनतेला दिलासा मिळाला पाहिजे. आक्षेप सगळ्यात मोठा कुठे जनतेचा की परतावा किती गेला पाहिजे. म्हणजे मग संजयजी बोलले की परतावा कोण किती पैसे घेत आहे किती खर्च केला किती दिले जातात. अगदी बरोबर आहे त्यांचं म्हणणं. त्यामुळे परतावा किती असला पाहिजे किती इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यावर परतावा किती मिळाला पाहिजे हे सर्वसामान्य पाळलं गेलंय का हे सगळे मुद्दे जे आहेत ते मुद्दे घेऊनच राज्य सरकार आता पुढे येत आहे आणि त्या पद्धतीने येणाऱ्या जे आता सबमिट करायचं आहे अफिडेव्हिट त्यावेळी सबमिट केलं जाईल. आता जो कॅश फ्लो म्हणजे कंत्राटदार इतकं त्यांना मिळणारं तर त्यात 2-3 गोष्टी आहेत. ज्यार्थी कंत्राटदार आता कोर्टात गेला खरं म्हणजे कंत्राटात नुकसानच नाही याच्यामध्ये जो कॅश फ्लो त्यांनी वर्षानुवर्ष दाखवलेला आहे सगळ्या आता याच्यामध्ये त्याच कॅश फ्लो वरती विश्वास ठेवलेला आहे. पण त्याच्यावरती सुद्धा ते कंत्राटदार मान्य नाही याचाच अर्थ कुठेतरी याच्यापेक्षा जास्त तिथून गाड्या जातात त्याची काउंट करण्याची पद्धतच आपल्याकडे नाहीये. आता इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सारखे मार्ग म्हणजे खरं ते या पूर्वीच्या सरकारने आणायला पाहिजे होते त्यात पारदर्शकता आणायला पाहिजे होती ती आणली नाही. आता त्या सगळ्या गोष्टी या सरकारला कराव्या लागणार आहेत आणि त्या पुढच्या काळामध्ये करताना दिसतील आणि म्हणून पहिलं स्टेप आहे की काही प्रमाणामध्ये जे सर्वसामान्य लोक या गाड्यांतून प्रवास करतात त्यांना दिलासा द्यायचा ह्याच्यामध्ये आणि शेवटी एकावर खर्च केला म्हणजे दुसऱ्याचा पैसा काढून एकावर खर्च केला अशा पद्धतीचा भेदभाव करून आपल्याला चालणार नाही. शेवटी हे राज्य एक अशाच पद्धतीचा भेदभाव होताना दिसतोय तुम्हाला. उदय वारुंजीकर मला तुम्हाला 2 प्रश्न विचारायचे आहेत. एक म्हणजे आता जो परताव्याचा मुद्दा संजय शिरोडकर यांनी मांडला तेवढ्या परताव्याच्या एका मुद्द्यावर कायदेशीर लढाई लढता येणार नाही का. दर्जाच्या मुद्द्यावर लढता येणार नाही का. सोयी सुविधांच्या मुद्द्यावर कायदेशीर लढाई लढता येणार नाही का. किंवा त्या संपूर्ण टोलच्या आकारणीमध्ये आणि त्याच्या वसुलीमध्ये एक प्रकारची पारदर्शकता अपेक्षित होती ती नाही आहे. त्याचं ऑडिट आहे असे सगळे मुद्दे आहेत. या मुद्द्यावर ही कायदेशीर लढाई लढता येणार नाही का. का आम्ही पुन्हा एकदा पॉप्युलिस याच्या मागे लागलोय की ज्याला कोर्टाने आता चपराक लगावली आहे. मला असं वाटतं की मुळात कंत्राटदारांच्या दृष्टिकोनातून आपण का विचार करतोय हा जो मुद्दा आला या मुद्द्याचा नीट विचार केला गेला पाहिजे. कारण फार सोपं आहे. कंत्राटदाराचं नुकसान झालं आहे का हो हा पहिला प्रश्न आला पाहिजे. झालं असेल तर ते कुठल्या स्वरूपातलं आहे तर त्याला माझा 200% फायदा होणार होता त्याच्याऐवजी आता माझा 150% फायदा होतोय म्हणून माझा 50% नुकसान झालं तर त्याला नुकसान भरता म्हणता येईल का. हे न्यायालयासमोर आणि आपल्या जनतेसमोर देखील मांडलं गेलं पाहिजे. आज गेल्या एक साधारणतः 15 वर्षातली अंदाजे 20 वर्षातली मानसिकता लोकांची अशी झालेली आहे की ठीक आहे आम्हाला सुविधा देताय ना आम्ही थोडासा का होईना पण आमच्या खिशामधून टोल भरायला आम्ही तयार आहोत अशी सार्वत्रिक आता एक भावना दिसते. पण या टोलच्या बदल्यामध्ये त्या सामान्य करदात्याला किंवा सामान्य प्रवास करणाऱ्या प्रवाशाला सुविधा मिळतात का हो. आपल्या प्रेक्षकांना मी एक 2-4 छोटे प्रश्न विचारतो उदाहरणादाखल. मुंबईमधून निघाल्यानंतर खारघर इथल्या टोलच्या तिथं टोल प्लाझा अस्तित्वात आहे का जाऊन बघा. ज्या टोल प्लाझ्यामध्ये लघुशंका करायची झाली त्याच्याकरताची व्यवस्था आहे का. पाणी प्यायचं झालं त्याची व्यवस्था आहे का. हीच परिस्थिती महाराष्ट्रातल्या एकाच नव्हे तर अनेक टोल नाक्यांवर आपण म्हणताय ते बरोबर आहे. त्याच्या पुढच्या अजून 2-3 मुद्दे सांगतो. अँब्युलन्स तिथे ठेवलेली आहे का. क्रेन ठेवलेली आहे का. त्या रस्त्यावरती खड्डे पडल्यानंतर त्याची कारण आता पावसाळा चालू जातोय खड्डे पडल्याबरोबर त्याची दुरुस्त करणारी तुमच्याकडे टीम आहे का. महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला या सुविधा दिसत नाही. म्हणूनच प्रश्न त्या प्रश्नावर या टोलचा निकाल नाही लावता येणार. शक्य आहे. अशा प्रकारचे यशस्वी लढे देण्यामध्ये माझा देखील वकील म्हणून सहभाग होता. त्याच्यामुळे मी अत्यंत अभिमानानं सांगेन की आपलं जर का दृष्टिकोन बदलला की मी तुम्हाला पैसे दिलेले आहेत मला या पैशाच्या पोटी तुम्ही काय सुविधा दिलेली आहे त्यामुळे तुम्ही जर सुविधा देत नसाल तर त्याप्रमाणे तुम्हाला हे पैसे मागायचा अधिकार नाही अशा प्रकारचं कायदेशीर लढाई खेळली तर त्याच्यामध्ये यश मिळू शकतं. हे आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सिद्ध झालेलं आहे. सुमारे 9 टोल अशा प्रकारच्या प्रकरणामुळे आधीच्या सरकारने देखील बंद केलेले होते आणि तेच धोरण पुढे घेऊन आत्ताचं सरकार देखील त्याच्यावरती काम करतंय असं एकूण लक्षात येतंय. प्रश्न फार सोपा आहे जो आपण आपल्या प्रेक्षकांना विचारलेला होता तो असा आहे की कंत्राटदाराचं नुकसान अन्य मार्गाने
पहिला मुद्दा असा येतो, त्यांचं नुकसान झालं आहे का? अकॉर्डिंग टू मी, जर का अशा प्रकारचा जर डाटा काढला की तुम्ही साईड पट्टी नीट ठेवली आहे का, तुम्ही झाडांचं वृक्षारोपण त्या ठिकाणी जे काही करायला पाहिजे ते केलंय का, झाडांचं पुनर्वसन केलेलं आहे का, त्या ठिकाणी तुमच्याकडे बाकीच्या व्यवस्था आहेत का, तुमच्याकडे त्या ठिकाणी अन्य रिपेअरिंग आणि मेंटेनन्सचं नीट योग्य पद्धतीने चालतंय का, हे सगळं जर नसेल तर साहजिकच तुमचं नुकसान कुठं झालं, उलट तुमचा फायदा जो काही मिळत होता त्या फायद्यामधला थोडासा कमी जास्त झाला, याला नुकसान म्हणता येणार नाही, असा युक्तिवाद करायला पाहिजे. आपण पाहिलंय की एक प्रकारे लोकप्रिय घोषणा करण्याच्या उत्साहाच्या भरात टोल मुक्ती हा विषय आपल्या समोर येतो. टोल मुक्ती झाल्यानंतर त्या टोलचे जे पैसे ते कोणाला तरी द्यावे लागतात किंवा त्याची भरपाई कोणाला तरी करावी लागते, आणि त्याकरता आता ज्यांच्याकडे गाड्या नाहीत त्यांनी दिलेल्या करातून त्याची टोल भरपाई होणार आहे का, या सगळ्या प्रश्नांचा लेखाजोखा या निमित्तानं पुढे आला पाहिजे की सरकार म्हटल्यानंतर त्यांनी अशा प्रकारच्या लोकप्रिय घोषणांच्या नादी लागायचं का. यापूर्वी झालेल्या टोलच्या झोलमधले घोटाळे उघडे करून त्या कंत्राटामधल्या त्रुटी बाहेर दाखवून ती कंत्राटच रद्द करण्याच्या दृष्टिकोनातून काही पावलं उचलायची का. कोर्टाच्या ताशेऱ्यानंतर टोल माफीचा पुनर्विचार होऊ शकतो का, कोर्टाच्या ताशेऱ्यानंतर टोल माफीचा पुनर्विचार होऊ शकतो का. आपण थेट जाऊया उदय वारुंजीकर यांच्याकडे. उदय वारुंजीकर, आजकाल पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपची अनेक मॉडेल्स आहेत आपल्याकडे. फ्रान्समध्ये आहेत, इंग्लंडमध्ये आहेत, अमेरिकेत आहेत. त्याच्यामध्ये वीज निर्मितीपासून ते रस्त्यांपर्यंत आणि शाळेपासून ते पाणी पुरवठा असेल, या सगळ्या अगदी कचरा उचलण्यापासून सर्व ठिकाणी ही मॉडेल्स अत्यंत यशस्वीरित्या अनेक देशांमध्ये ही राबवली गेलेली आहेत. परंतु आपल्यामध्ये कल्पनेचं आणि व्यवस्थापनाच्या बुद्धिमत्तेचं आणि कायदेशीर बुद्धिमत्तेचं एवढं दारिद्र्य यावं की कोर्टाच्या ताशेऱ्यानंतरच आम्हाला जाग यावी. मला तुम्हाला थेट सवाल आहे, कोर्टाच्या ताशेऱ्यानंतर या टोल माफीच्या निर्णयाचा पुनर्विचार होऊ शकतो? कसं असतं की हा टोल विषयक धोरण जे आहे ते नवीन धोरण करण्याची गरज आहे. नवीन धोरण करताना त्याच्यामध्ये विविध जे काही आता मुद्दे मी जे मांडले आणि अशा अनेक कार्यक्रमामध्ये मांडलेल्या मुद्द्यांना प्राधान्य देऊन त्याच्यावरती निकष नव्यानं ठरवणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबरीनं रस्ता ही मूलभूत गरज आहे हे लक्षात घेऊन ती सरकारची जबाबदारी आहे निर्माण करण्याची, अशा दृष्टिकोनातून ते केलं गेलं पाहिजे. आणि जो शिरोडकर नावाच्या आपल्या पाहुण्यांनी जो मुद्दा मांडला तो मुद्दा लक्षात घेता, याच्या पूर्वीच्या गेलेले जे काही पैसे होते त्याचा गैरवापर झाला का, ते पैसे गेले कुठे, त्याचा वापर जर सदुपयोग जर झालेला नसेल तर याचा अर्थ आधीच्या सरकारने ते पैसे कुठेतरी दुसरीकडे गुंतवले किंवा वळवलेले असावेत, ज्याला इंग्रजीमध्ये सायफरिंग ऑफ द फंड म्हटलं जाऊ शकतं. असं झालं आहे का काय, हे सगळं आपल्या समोर आलं पाहिजे. ते जे पैसे ते फक्त या कामासाठी वापरायला पाहिजे होते. हे जे शिरोडकर साहेब म्हणतात की वन टाइम टॅक्स गाडी घेतल्यानंतर आपण भरतो, त्या वन टाइम टॅक्सच्या माध्यमातून आपल्याला एक ठराविक प्रकारचंच काम करायचंय, ते पैसे तुम्ही दुसरीकडे वळवलेले आहेत का काय, याचा विचार केला गेला पाहिजे. आपल्या प्रेक्षकांना आठवत असेल तर मुंबईमधल्या स्थानिक ज्या BEST बसेस आहेत त्याच्यावरती काही वर्षापूर्वी 5 पैशाचं अधिभार होता. जे तिकीट होतं त्या तिकिटावरती 5 पैशाचा अधिभार होता. या 5 पैशाचे प्रत्येक दिवसाचे प्रत्येक तिकिटामधून जे पैसे जमा झालेले आहेत त्या पैशाचा जे सदुपयोग होता तो तुम्ही दुसऱ्या ठिकाणी केलाय का काय, याचा विचार केला गेला पाहिजे. हे जे सगळं आहे हे सगळं जर का तुम्ही नीट आखू शकलात आणि जर त्याच्यात नियम आला की यातून आलेला पैसा हा रस्त्यासाठीच वापरला गेला पाहिजे, कंत्राटदाराच्या खिशात जातोय तर त्याचं काय करायचं याचा विचार झाला पाहिजे, सुविधा जर दिलेल्या नसतील त्याचा विचार झाला गेला पाहिजे. सर्वात साधी गोष्ट आहे की किती वाहनं जात आहेत, किती येत आहेत, या संदर्भामध्ये आज घडीला फार सोपं आहे. आज प्रत्येक टोल नाक्यावरती CCTV आहेत. मग त्या CCTVचं कनेक्शन त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेबांच्या ऑफिसमध्ये का नाही आहे? कंत्राटदाराला रोज दुसऱ्या दिवशी आपला एक रिटर्न सबमिट करावा लागतो की आज माझ्याकडून एवढ्या गाड्या आमच्याकडून गेल्या, त्याच्यामधून जमा झालेले पैसे हे असे हे या प्रमाणचे आम्ही जमा करत आहे. मग त्यावेळेस ती पडताळणी जर करू शकलात की तुमच्याकडून जर का दिवसाभरामध्ये 25,000 गाड्या गेल्या म्हणतात, पण CCTV मध्ये दिसतंय की 25,000 नसून ह्या 35,000 गाड्या आहेत, तर या 10,000च्या गाड्यांचा जे पैसा हा जो कंत्राटदार घेतोय, काळा पैसा जो निर्माण होतोय, त्याच्या बाबतीमध्ये आपल्या समोर मुद्दा येऊ शकतो. हे सगळं करण्याकरता एक इच्छाशक्ती लागेल आणि एक जो पारदर्शकपणा या सरकारने जो मांडलेला आहे, जो मुद्दा मांडलेला होता तो अजून पुढे न्यायचा असेल तर या संपूर्ण धोरणाचा पुनर्विचार झाला पाहिजे, असं मला आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगावंसं वाटतं. संजय शिरोडकर, काय सांगाल कोर्टाच्या या ताशेऱ्यांचा पुढील टोल बाबतचे जे निर्णय सरकार घेणार आहे त्याच्यावर परिणाम होऊ शकतो? कारण आज अतिशय महत्वाचे असे ताशेरे आहेत सरकारवर आलेले. प्रत्येक
गोष्टीमध्ये आणि एस्पेशली टोलच्या बाबतीमध्ये कोर्टाला निर्णय घ्यायला लागतो किंवा कोर्टाला काहीतरी बोलायचं वाटतं, बरोबर आहे. अत्यंत दुर्दैव आपलं, आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव लक्षात घ्या, बरोबर आहे. आणि त्याचंही आणखीन दुसरं सांगतो की ह्याच कोर्टामध्ये आणखीनही बऱ्याच याचिका आहेत, जसे जे वारुंजीकर साहेबांनी जे मुद्दे मांडलेत की ज्याला आपण एकच शब्द वापरू, नॉन कॉम्प्लायन्स, की जो कॉन्ट्रॅक्टमध्ये आणि कायद्यांमध्ये लिहिलेला आहे आणि तो झाला नाहीये, अशा सुद्धा याचिका आज कोर्टामध्ये आहेत, बरोबर आहे. पण त्याच्याबद्दल कोर्टाच्या माध्यमातून काहीच डिस्क्लोजर होत नाहीये किंवा कॉग्निझन्स घेतला नाहीये. आता मी कायद्याची भाषा बोलणार नाही कारण मी काही वकील नाहीये, पण लक्षात ठेवा की हेच प्रोजेक्ट आणि आमच्यासारख्या बऱ्याच लोकांच्या याचिका, आज वारुंजीकर साहेबांनी जी मोठी लिस्ट सांगितली नॉन कॉम्प्लायन्स याच्या संदर्भातल्या आहेत. 4-4 वर्ष झाली, 5-5 वर्ष झाली, हिअरिंग नाही, त्याच्याबद्दल कॉग्निझन्स नाही, निर्णय नाही, फार दूरची गोष्ट. पण हा सुद्धा एक वेगळा अँगल आहे, हे लक्षात घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं की शासन किंवा सरकारी वकील हे संपूर्ण सांगण्यात कमी पडतायत असं माझं स्पष्ट म्हणणं आहे, हे लक्षात घ्या. आणि सर्वात महत्त्व, कंत्राटदार सोडा, शासनकर्ते सोडा, न्यायालय सोडा, वकील सोडा, सर्वात जो दोष जातो, दोष तो प्रत्येक सामान्य माणसाकडे जातो. अहो कोर्ट सोडा हो, साधी तिकडे तुम्हाला त्रास होतो ना, बरोबर आहे. आता अवेअरनेस खूप झालेला आहे, प्रत्येक माणसाला माहिती आहे की काय मिळालं पाहिजे पैसे दिल्यानंतर, बरोबर आहे. अहो हा माणूस जो आहे हा तक्रारच करत नाही हो. आज तिकडे तक्रार वही आहे, त्याला जर त्रास होतो तर त्यांनी तक्रार करू नका. आता तक्रार केलं तर एक्झिक्युटिव्ह इंजिनियरनी कॉग्निझन्स गेला पाहिजे असं स्पष्ट आहे. अहो लिखित सगळं माझा तर आता इतक्या वर्षामध्ये मी हा मुद्दा पहिल्यांदा मांडतोय. मी तर हा रोष आणि जो आरोप आहे ना, हा थेट जो युजर आहे ना, जो ही फॅसिलिटी वापरतो ना, तुला त्रास होतो, तू तक्रार का नाही करत? तू तुझ्या लोकप्रिय जबाबदार का नाही धरत? तू तुझ्या आमदाराला, खासदाराला पत्र का नाही लिहित? ईमेल का नाही करत? माहितीचा अधिकार का नाही वापरत? प्रत्येक वेळेला अशी शो करायची गरज पडते किंवा प्रत्येक वेळेला न्यायालयाला काहीतरी बोलायचं वाटतं. काय गरज आहे? न्यायालयाला आहेत ना बरीच कामं. केशव उपाध्याय, या ताशेऱ्यानंतर टोल माफीच्या निर्णयाचा पुनर्विचार होऊ शकतो का केशव उपाध्याय? नाही, मुळामध्ये आता या सगळ्या याच्यामध्ये टोल माफीच्या निर्णयाचा कोर्ट आता अंतिम निर्णय काय देतात त्याच्यावरती अनेक गोष्टी अवलंबून आहेत. पण भारतीय जनता पार्टी या ठिकाणी मी स्पष्ट करू इच्छितो की भारतीय जनता पार्टी सर्वसामान्यांच्या हितासाठी कटिबद्ध. नंबर 1. नंबर 2, हा जो निर्णय घेतला, मी एकच उदाहरण देतो. मी पुन्हा एकदा युती सरकारच्या गडकरी साहेबांकडे जातो. त्यावेळी बाहेरनं कॉन्ट्रॅक्ट, मुंबई पुणे एक्सप्रेसवेसाठी कॉन्ट्रॅक्ट तुमच्या लक्षात असेल, ज्यावेळी कॉन्ट्रॅक्टर बोलवले होते त्यावेळी 3300 कोटी प्रायव्हेटमधनं खर्च सांगितला गेला होता. तोच खर्च सरकारच्या माध्यमातून 1600 कोटीमधनं झाला. ही आकडेवारी सगळ्यांच्या लक्षात असेल. यावेळी नव्या सरकारचं धोरण जे आहे पारदर्शकता असेल, म्हणजे त्यातनं तर आम्ही विषय आणतो की इलेक्ट्रॉनिक क्लिअरन्स व्हावा, त्यातनं कॅश जमायचा विषयच नाही. त्यामुळे 10,000 गाड्या जमल्या का 25,000 गाड्या जमल्या, हा विषयच पुढच्या काळात उपलब्ध होऊ नये. जे काही टोल नाके उपलब्ध, ज्यांच्यावर निर्णय घ्यायला वेळ जाईल त्याच्या बाबतीमध्ये, त्यामुळे अधिकाधिक पारदर्शकता आली पाहिजे. मगाशी वारुंजकर साहेबांनी जे मुद्दे सांगितले ते अगदी बरोबर आहे. नव्यानं धोरण ठरवण्याचं काम करावं लागेल आणि ते धोरण ठरवण्याचं काम आमच्या सरकारने सुरू केलंय. त्या पुढच्या काळामध्ये ते तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेल. पण आता ज्या पद्धतीचं झालेलं आहे त्यातून सुद्धा सर्वसामान्यांना दिलासा मिळाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. 15 वर्षात जे ओझं झालं, काँग्रेस राष्ट्रवादी चुकीचे करार केले, त्याचे परिणाम सगळे आपण भोगत आहोत. पण त्यातनं सुद्धा बाहेर पडून जनतेला दिलासा देणं हे आहे. आणि त्याचं पारदर्शकता आणि त्यातलं स्वच्छता, संजय शिरोडकर, गोष्टी पुढच्या काळामध्ये केल्या जातील एवढा विश्वास नक्की मी देऊ शकतो. एकच मिनिट, 31 सेकंद. उदयजी बोला. हे नवीन धोरण बनवायला पाहिजे, नवीन बोला. धोरण बनवायला पाहिजे, नवीन धोरण बनवायचे अत्यंत म्हणजे ठीक आहे. अहो पण आतापर्यंत जी 1983, 86, 96, 2003, 2006, 2009 आणि लेटेस्ट 31 जुलै 2014, अहो सगळी धोरणं खूप चांगली आहेत. नव्याने काहीही करायची गरज नाही. बघा मी खूप अगदी जबाबदारीपूर्वक हे शब्द वापरतोय कारण माझा मुद्दा आहे की ही सगळी धोरणं वाचलीत का? कारण लक्षात मला 1 मिनिट येऊ द्या. एक्झॅक्टली. आणि मला बोला कालचं मला उत्तर आलेलं आहे फक्त संजय याच्यामध्ये. बोला केशव. बोला. हॅलो. हा बोला. मी फक्त एवढंच म्हणतो, मगाशी यांनीच आपल्याला सांगितलं सुरुवातीला की 96ला ज्यावेळी पथकर धोरण आलं ते सुरुवातीच्या काळात खूप चांगलं होतं
आणि त्यामुळे लोकांनी ते पटलं होतं, कारण ते 3-4 वर्ष ह्या युती सरकारची इम्प्लिमेंटची काळ होती. आक्षेप असा आहे गेल्या 15 वर्षामध्ये ज्या पद्धतीचा लोकांना मनस्ताप सहन करावा लागलाय त्यातनं सगळ्या गोष्टी झाल्यात आणि त्या गोष्टी बदलण्याचा प्रामाणिक इम्प्लिमेंटेशन करण्याचा प्रयत्न हे सरकार करेल हा विश्वास मला या ठिकाणी द्यायचा आहे. त्यामुळे गोष्टी झाल्यात त्या नाकारता येणार नाहीत, पण त्याचबरोबर या राज्यातल्या सामान्य जनतेला दिलासा देण्याचं काम हे पुढच्या काळात करावं लागेल आणि ते करण्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे करत आहोत हे या ठिकाणी सांगतो. शेवटचा शब्द उदय वारुंजीकर. मला असं वाटतं की आपल्याकडच्या सामान्य प्रवाशाला थोडंसं एज्युकेट, थोडंसं त्याचं शिक्षण होणं, त्याला जरा समजावून सांगणं हे गरजेचं आहे. होतं काय की त्याला त्याचे अधिकारच माहिती नाहीयेत. त्याला जर त्याचे अधिकार माहिती नसतील तर तो त्याची अंमलबजावणी कशी करणार? त्यामुळे फार सोपं आहे. आज बघितलं असेल तर गेल्या काही वर्षाच्या सगळ्या संघर्षानंतर रिक्षावाल्याने जर का आमचं किंवा टॅक्सीवाल्याने जर का नाकारलं भाडं तर लगेच टोल फ्री नंबरवरती तक्रार करण्याचं आजकाल सामान्य माणसाला कळतं, सामान्य प्रवाशाला कळतं, किंवा अशा प्रकारचे जर का झालं तर काय करता येत आहे कळतं. पण हा आमचा सामान्य माणूस आज टोलच्या संदर्भामध्ये आज का घाबरतो तर टोलवरती असणारे जे टोल दादा असतात त्यांना तो घाबरतो. त्यामुळे त्या ठिकाणी उभा असणारा जे काही पोलीस आहे त्यांनी सक्षमपणे काम करणं, रस्त्यावरची जी काही अडचण आहे त्याच्याकरताचे टोल फ्री नंबर सरकारचे करणं की जे सरकार लगेच त्याच्यावरती कारवाई करू शकेल, अशा छोट्या छोट्या घटनांमधून हा जो प्रवासी आहे त्याचा विश्वास वाढवण्याची अशी वेळ आलेली आहे की संपूर्ण टोलच्या या परताव्याच्या मॉडेलचा पुनर्विचार करायची भाग एक प्रकारे आजच्या या कोर्टाच्या आपण म्हणताय ते बरोबर आहे. मला मुळातच असं सुचवायचं वाटतं की मुळातच रस्त्याकरता टोल ही परिस्थिती अशी सांगते की सरकारकडे रस्ता बांधायला पैसे नाहीयेत. मग आता जर पैसे उभे करायचे असतील तर याच्या पूर्वीचे कुठे गेले हा एक प्रश्न, याच्यानंतर कसे तुम्ही उभे करणार आहात हा दुसरा प्रश्न. हे जोपर्यंत पैसे उभे करण्याबद्दल तुम्ही जर का तुमच्या धोरणातून किंवा तुमच्या सगळ्या बजेटच्या माध्यमातून जर पैसे उभे नाही करू शकलात तर ती मोठी नामुष्कीची गोष्ट आहे. प्रेक्षको, 51 टोल नाक्यांवर औषधं आणि 12 टोल नाके हे कायमचे बंद करायचा निर्णय सरकारनं घेतला. टोल माफी झाल्यानंतर ज्यांच्याकडे वाहनं होती त्यांनी अत्यानंद व्यक्त केला. माध्यमांनी देखील सरकारच्या या निर्णयाला पूर्णपणे प्रकाशात झोतात आणलं. परंतु हा सगळा जो परतावा द्यायचा होता तो परतावा देताना कुठेतरी ज्यांच्याकडे वाहनं नाहीत त्यांनी दिलेल्या कराच्या पैशातूनच होणार आहे. यापेक्षा काही वेगळं मॉडेल असू शकत नाही का? या पुढच्या टोल धोरणामध्ये या सरकारच्या आजच्या सरकारला जी आज चपराक लगावलेली आहे त्याचा काही परिणाम होणार आहे का? याचा अत्यंत महत्वाचा लेखाजोखा आज आम्ही मांडला. याचं कारण रस्त्यांची गरज सर्वांना आहे, रस्त्यांसाठी सरकारकडे पैसे नाहीत. या आधीच्या पैशांचं नेमकं काय झालं त्याची चौकशी करून जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि यापुढचं टोल धोरण हे अत्यंत पारदर्शी आणि आंतरराष्ट्रीय मापकांना धरूनच व्हायला पाहिजे. जे काही आहे ते सगळं कायद्यात आतापर्यंत केलेलं आहे. नव्यानं कायदा करायची गरज नाही. आहे तो कायदा इम्प्लिमेंट केला तरी देखील आम्हाला चांगले रस्ते मिळू शकतात, माफक टोल असू शकतो. अशा प्रकारची भूमिका आता समोर आली आहे. या सगळ्या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.